भारतामधील पहिले ॲग्री हॅकॅथॉन या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमदार बाबाजी काळे, माझे मित्र आमदार बापूसाहेब पठारे, आमचे कृषी आयुक्त श्रीयुत मांढरे साहेब, सन्माननीय कविता द्विवेदी मॅडम, डॉक्टर राजाराम देशमुख साहेब माजी कुलगुरू, उमाकांत दांगट साहेब माजी आयुक्त कृषी विभाग, प्रशांत गिरवाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, चेतन डिडिया नेचर ग्रोथ, संजय सावंत माजी कुलगुरू, अनिल दादा मेहर KVK नारायणगाव, या कार्यक्रमाचं या जिल्ह्यामध्ये ज्यांनी आयोजन अतिशय व्यवस्थितपणे केलं ते या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र डुडी, सर्व संचालक कृषी विभागातील सर्व सन्माननीय मान्यवर, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत, सर्वांचाच नामोल्लेख करणं वेळेअभावी मी टाळतो. पुणे जिल्ह्यातून आलेल्या आमचे वेगवेगळ्या विभागातील अत्यंत हिरिरीने भाग घेतलेले सर्व स्पर्धक, शेतकरी बांधव, बंधू आणि भगिनींनो, अनेक लोकांनी एकत्र येऊन आणि वेगवेगळे प्रयोग करून या ॲग्री हॅकॅथॉनची संकल्पना या ठिकाणी पुढे आली. भारतामध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अभिनव असे प्रयोग या ठिकाणी शेती या विषयामध्ये सुरू आहेत. या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या कृषी क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक, अभियंते यांच्याकरता एक अत्यंत चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी कृषी क्षेत्रातील खालील प्रमुख बाबीवर आधारित प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करण्यात आले. भाग घेणाऱ्या स्पर्धकांना यावर आपले नाविन्यपूर्ण सोल्युशन सादर करायचे आहेत. यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर, वॉटर अँड सॉइल मॅनेजमेंट, फार्म मेकॅनायझेशन, यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी इन ॲग्रिकल्चर, fertigation and disease, pest management, post-harvest technology and waste management, agri-economics, market linkages, any other innovation. या क्षेत्रामध्ये जे वेगळे काही या ठिकाणी प्रयोग करायचे आहेत त्या प्रयोगासाठी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये ज्युरीचं जे गठन करत असताना अत्यंत अनुभवी अशा ज्युरींना या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. जवळपास 551 स्पर्धक या ठिकाणी त्यांनी भाग घेतला आणि 128 स्पर्धकांची या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे 1 ते 3 जून दरम्यान हे हॅकॅथॉन या ठिकाणी आपले स्पर्धक या ठिकाणी नाविन्यपूर्ण कल्पना, उपाययोजना आणि सोल्युशन सादर करणार आहेत. इतर सर्व गोष्टींचा विचार करून प्रथम येणाऱ्या स्पर्धकास किंवा प्रथम येणाऱ्या संशोधकास 25 लाख रुपये आणि द्वितीय येणाऱ्या 15 लाख रुपये 50% रक्कम त्यांना देण्याचं नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा नियोजन मंडळातून सन्माननीय दादांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे, मंजूर केलेलं आहे. आणि त्यानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे. केंद्र सरकारमार्फत आज SNS प्रणालीमार्फत कृषी विभागाच्या सर्व योजनांचा या ठिकाणी सुरू केल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे त्यांची सर्व अंमलबजावणी यशस्वीरित्या पूर्ण करून सर्व राज्यांमध्ये सर्वाधिक निधी महाराष्ट्र राज्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शेतीच्या विषयावरती येणारे आव्हानं पोस्ट हार्वेस्टिंगपासून तर मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. योग्य अशी साखळी या ठिकाणी निर्माण केली जाईल
आणि त्यातून संरक्षित शेती, ज्या शेतीमध्ये शेतकऱ्यांना ॲश्युरन्स निर्माण होईल अशा प्रकारचे प्रयोग या शेतीमध्ये करण्याचा या ठिकाणी दादांनी निर्णय घेतलेला आहे. दादांनी 4 दिवसापूर्वी मला एका इंटरनॅशनल कंपन्या 40 कंपन्या एकत्र येऊन, जगभरातील 40 कंपन्यांनी एकत्र येऊन ऑटोमेशनमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि कर्नाटक विद्यापीठामध्ये जे पहिलं या ठिकाणी त्यांनी केंद्र सुरू केलं आहे, त्या ठिकाणी जवळपास 1500 विद्यार्थी आणि लाखो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे. आणि काल परवा या ठिकाणी दादांच्या आदेशान्वये मी स्वतः त्या कंपन्यांना या ठिकाणी भेट दिली, त्यांनी केलेले प्रॉडक्ट या ठिकाणी पाहिले आणि भविष्यकाळामध्ये मनुष्यबळाअभावी जी शेतीची आपली अडचण होणार आहे त्या अडचणी कशा दूर करता येतील यासाठी या ठिकाणी मॅकॅनायझेशन काही त्यांनी आम्हाला प्रयोग या ठिकाणी डेमो दाखवलेत. मॅनलेस ट्रॅक्टर, मॅनलेस तुमचं एका याच्यामध्ये ड्रोन आपण या ठिकाणी औषध मारायला गेला की तो एक माणूस जागेवर बसून ड्रोन संपूर्ण औषध मारू शकतो 15 मिनिटामध्ये, 20 मिनिटामध्ये. अशा प्रकारची ऑटोमेशनची व्यवस्था त्या कंपनी या ठिकाणी करणार आहेत. पुण्यामध्ये बारामती या ठिकाणी त्या ठिकाणी एक आपलं केंद्र होणार आहे आणि जे विद्यापीठ आहे ते 4ही विद्यापीठा ठिकाणी एक केंद्र, असे एकूण 10 केंद्र महाराष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी नियोजित केलेले आहेत. दादांना मी विनंती करणार आहे की पुरवणी बजेटमध्ये आम्हाला जवळपास 160 कोटी रुपयाचा खर्च त्यामध्ये येणार आहे आणि त्या एका केंद्रासाठी आणि 85% खर्च हा विविध या ठिकाणी देशभरावरच्या जागतिक पातळीवरच्या कंपन्या त्या ठिकाणी उचलणार आहेत. 15% खर्च फक्त राज्य शासनाला या ठिकाणी करायचा आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळेल आणि त्यातून जास्तीत जास्त या ठिकाणी त्याचा फायदा होईल, उत्पादन वाढीसाठी फायदा होईल आणि भविष्यकाळामध्ये शेती संरक्षित कशी करता येईल, सुरक्षित कशी करता येईल आणि हमी शेतीच्या माध्यमातून कशी मिळेल या दृष्टिकोनातून शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दादा पहिल्या दिवसापासून शपथ घेतल्यापासून तर आज तागाय दादांची एकच इच्छा आहे की मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असलेला वर्ग, या वर्गाला शाश्वत शेती, सस्टेनेबल शेती या ठिकाणी करण्यासाठी राज्य सरकार काय काय करू शकतं आणि त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, खरं म्हणजे ते आर्टिफिशियल नसून ॲग्रिकल्चर इंटेलिजन्स असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण शेती ह्या विषयामध्ये त्या इंटेलिजन्सचा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत आणि त्यासाठी जाणीवपूर्वक 500 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी बजेटमध्ये या ठिकाणी केलेली आहे. एवढंच नव्हे, मला खाजगीमध्ये आणि जाहीर समारंभामध्ये अनेक वेळा दादांनी सांगितलं की यापेक्षा अधिकची रक्कम लागली तरीसुद्धा हरकत नाही, परंतु शेती ही सस्टेनेबल झालीच पाहिजे आणि शेतकरी हा स्वावलंबी आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. यासाठी जे जे धोरणं राबवता येतील ते धोरणं कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी राबवायला सुरुवात करा आणि तसा आदेश दिल्यामुळे आमचे आयुक्त, आमचे सचिव आणि आमचं कृषी विभाग हा या ठिकाणी कार्यरत सुरू झालेला आहे, काम सुरू केलेलं आहे आणि जोरामध्ये काम सुरू आहे. मित्रोबा, हे जरी खरं असलं तरी एका बाजूला रासायनिक शेतीमुळे आपल्या जमिनीचा पोत या ठिकाणी खराब होतो आहे आणि जमिनीच्या पोतामुळे अधिकाधिक औषध या ठिकाणी आपल्याला वापरावं लागते. त्या औषधाची कमतरता कशी होईल, मापात कसं होईल आणि जमिनीचा पोत कसा सुधारेल यासाठी हे AI टेक्निक आपल्याला जास्त कामाला येणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या टेक्निकच्या माध्यमातून शेतीमध्ये जास्तीत जास्त बदल कसे करता येईल हा विचार या ठिकाणी कृषी विभागाचा आहे आणि दादा त्या संपूर्ण गोष्टीवरती एकदम बारकाईने या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून रासायनिक शेती हळूहळू कमी करून सेंद्रिय शेतीकडे, नैसर्गिक शेतीकडे आपल्याला कसं जाता येईल, परंतु नैसर्गिक शेतीमध्ये झालेल्या उत्पादनामध्ये आपल्याला उत्पादन व्यवस्थितपणे कसं मिळावं यासाठी सुद्धा काही सोयीसुविधा कराव्या लागतील. आपल्याला नुसतं पणन विभागावर अवलंबून चालणार नाही. जरी राज्य शासनाचं एक अंग असलं, भाग असला तरीसुद्धा कृषी विभागाने पोस्ट हार्वेस्टिंगपासून तर खिशात पैसे येईपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीची व्यवस्थासुद्धा काही प्रमाणात करण्याची गरज आहे. ते जर झालं नाही तर माणूस या ठिकाणी शेतकरी आमचा माल उत्पादित करेल, कमी खर्चामध्ये माल उत्पादित करेल, परंतु मार्केट जर मिळालं नाही तर त्याची फार मोठी पंचायत होऊन जाते. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण या ठिकाणी प्रयोग केलेत, चांगले चांगले प्रयोग सुरू आहेत. शेतकरी आमचा हुशार आहे, शेतकरी प्रयोगशील आहे. अशा सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांनी प्रयोग करून जेव्हा मार्केट मिळत नाही तेव्हा त्याच्या मनामध्ये याप्रमाणे निश्चितपणे एक स्वतः खंत निर्माण होते की एवढा चांगला माल निर्माण करून आपल्याला मार्केट मिळत नाही. त्यामुळे मार्केट लिंकिंग ऑफ स्मार्ट लिंकिंग ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं मार्केट लिंकिंग सुद्धा करण्याची आवश्यकता आहे. अनेक कंपन्या भारतामधल्या, देशामधल्या, परदेशामधल्या
अनेक कंपन्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी या ठिकाणी तयार आहेत. खरं म्हणजे यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लॅब केल्या पाहिजे. जवळपास 5-50 ठिकाणी जिल्ह्यामध्ये जर आपल्या राज्यामध्ये जर 5-50 ठिकाणी आपण चांगल्या प्रकारच्या लॅबोरेटरीज आणि सर्टिफिकेशन देऊ शकलो तर या ठिकाणी निश्चितपणे सुरळीतपणा त्यामध्ये येणार आहेत. आणि म्हणून लॅबोरेटरी एका लॅबोरेटरीसाठी जर खर्च 2-2.5 कोटी रुपये असला तरीसुद्धा CSR निधीमधून आपल्याला त्या लॅब उभ्या करता येतील. आणि प्रामुख्याने राज्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी मोठमोठ्या जे 6 विभाग आहेत त्या 6 विभागामध्ये तरी आपल्याला कमीत कमी अद्ययावत लॅब या ठिकाणी कशा उभ्या करता येतील, शॉपिंग मॉल कसे उभे करता येतील शेतकऱ्यांच्या मालकीचे, हा सगळा विचार कृषी विभाग निश्चितपणे करणार आहे. आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मला खात्री आणि विश्वास आहे या हॅकेथॉनच्या माध्यमातून आमचे शेतकरी स्पर्धा निर्माण करतील आणि स्पर्धा निर्माण करून ऑटोमेशनमध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त सस्टेनेबल किंवा चांगली शेती कशी करतील अशा दृष्टिकोनातून त्यांना हे हॅकेथॉन निश्चितपणे लाभदायी ठरणार आहे, फायद्याचं ठरणार आहे. आणि त्याचा लाभ शेतकरी घेता राहणार नाही ही या ठिकाणी माझ्या मनामध्ये खात्री आहे. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण या नागरी हॅकेथॉनचा फायदा तर घ्यावाच घ्यावा, वैयक्तिक घ्यावा, परंतु आपलं नॉलेज जनतेपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचेल आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या दृष्टिकोनातून लक्ष घालावं की जेणेकरून लवकरात लवकर एखादा नवीन वाण आपण विकसित केलं तर ते वाण शेवटच्या शेतकऱ्यांना जाईपर्यंत नवीन वाण मार्केटमध्ये आलेला असतं. त्यामुळे हा जो मधला कालावधी जो आपला जातो जास्त दिवसाचा किंवा जास्त वार्षिक कालावधी तो कालावधी कमी करून एक 7व्या-8व्या दिवसापर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हा विचार कसा पोहोचेल या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार यंत्रणा सुद्धा कार्यरत ठेवावी लागेल, मोठ्या प्रमाणात कार्यरत करावी लागेल. आणि त्यातूनच समन्वय साधून सर्वसमावेशक या ठिकाणी कृषी धोरण तयार करून शेतकऱ्यांच्या फायद्याचं जे काही धोरण आहे ते कसं या ठिकाणी राबवता येईल हा विचार कृषी खात्याच्या मनामध्ये आहे. कृषी खातं निश्चितपणे अतिशय अलर्ट आहे. आणि दादा शेतीच्या बाबतीमध्ये दादा खूप सेन्सिटिव्ह आहेत, गंभीर आहेत. त्यामुळे त्यांनी राज्याला शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा आपल्याला देता येतील त्यासाठी ज्या ज्या स्पर्धा आयोजित करता येईल त्या वेगवेगळ्या हेडमधून कुठूनही पैसे उपलब्ध करून कधी CSR मधून कधी मोठमोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून त्याच्या प्रकारचे जर पैसे उपलब्ध करता आले आणि शेतकऱ्यांना सुविधा देता आल्या तर निश्चितपणे हे राज्य प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. या देशामध्ये महाराष्ट्राचा तसाही पहिला क्रमांक आहे पण यापेक्षा अधिकचा वरचा क्रमांक महाराष्ट्र कसा मिळवेल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू एवढेच या निमित्ताने मी आपल्याला ग्वाही देतो, आश्वासन देतो आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्युरी पॅनलमधले सुपर ज्युरी नॅचरल शुगरचे माननीय BB ठोंबरे साहेब, दादा त्यांचा सन्मान आपण करावा आणि मग मनोगत व्यक्त करावा अशी विनंती आहे.